आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। शिवसेना उबाठाचे खासदार आणि आमदारांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मातोश्रीवर खलबतं। पालिका निवडणुकीच्या तोंडावर काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा आज एकत्रित मोर्चा। शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मनसे आणि ठाकरेंचे शिवसैनिक उतरणार रस्त्यावर। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? तुम्हाला ओबीसी आरक्षण हवं असल्यास इतर सवलती आणि आरक्षण नको का? भुजबळांचा थेट सवाल। तर सुशिक्षित लोकांकडून उत्तराची अपेक्षा, भुजबळांची मागणी। लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या। तर सर्व कार्यक्रम रद्द करत मंत्री छगन भुजबळ लातूरमध्ये जाऊन घेणार तरुणाच्या कुटुंबियांची भेट। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। पत्रातून धनंजय मुंडेंची मागणी। सोलापूरच्या कुर्डू गावात सर्व पक्षीयांकडून बंदची हाक। मुरुम उत्खनन प्रकरण गुन्हे मागे घेण्याची मागणी। अजितदादांच्या व्हायरल व्हिडिओ कॉलनंतर वातावरण तापलं। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ। शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांसह माजी उपराष्ट्रपतींचीही उपस्थिती। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद होणार। 19 बाधित इमारतींपैकी 2 इमारतीतील रहिवाशांना दिलासा। उर्वरित इमारतीमधील रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात। आणि एल्फिन्स्टन पूल पाडकामाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार कालिदास कोळंबकर आक्रमक। बाधितांना याच ठिकाणी घरं देणार असं लिखित आश्वासन द्या, कालिदास कोळंबकर यांची मागणी। नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूया। तर शिंदे समितीनं शोधलेल्या लाखो नोंदींमध्ये प्रशासनानं भोंगळ कारभार केल्याचा आरोप करण्यात आलाय। मोडी लिपीतील नोंद मराठीमध्ये करताना गावांची नावं बदलली गेली असंही सांगितलं जात आहे। करवीर तालुक्यातील गिरगाव गावाच्या नावानं संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली यादी कुर्डू गावची आहे आणि त्यामुळे गिरगाव गावातील नोंदी गेल्या कुठे असा सवाल उपस्थित होतोय। शिवाय कुर्डू गावाला सुद्धा याचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल मराठा आंदोलक रुपेश पाटील यांनी केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, शिंदे समितीनं ज्या काही नोंदी शोधल्या होत्या त्यामध्ये प्रशासनानं भोंगळ कारभार केल्याचा आरोप होतोय, काय अपडेट? प्राजक्त, आपल्याला माहित आहे की मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी आहे ते शोधण्याची मागणी केली होती। त्यानुसार सरकारनं आहे ती शिंदे समिती नेमली होती। या शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्याचं काम दिलं होतं। या मोडी लिपीतल्या प्रामुख्याने नोंदी होत्या आणि त्यामुळे त्याचं भाषांतर करून आहे ते शोधण्याचं काम दिलं होतं। मात्र हे भाषांतर करत असताना गावांची नावं आहे ती बदलली गेलेली आहेत। त्यामुळे गिरगाव तालुक्यात करवीर तालुक्यातलं गिरगाव नावाचं एक जे गाव आहे त्या गावाच्या यादीला आहे ते कुर्डू नावाची यादी जोडलेली आहे। संकेतस्थळावरती कुर्डू नावाची यादी आहे ती उपलब्ध झालेली। वर नाव बदललेले आतली जी नावं आहेत ती सगळी हे कुर्डू गावची आहेत। त्यामुळे गिरगाव गावातल्या ग्रामस्थांना कुणबीचा लाभ मिळाला नाही अशा पद्धतीचा आरोप आहे तो मराठा आंदोलक रुपेश पाटील करताना पाहायला मिळतात। त्यांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे तो आता समोर काढलेला आहे। त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, हा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणता येईल? न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या वतीने 56 लाख कुणबी नोंदी सापडल्या। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख सापडल्या। खरं तर 1881 सालच्या गॅझेटमध्ये कोल्हापूरमध्ये 3 लाख कुणबी असल्याची नोंद आहे, पण सापडल्या मात्र 1.5 लाख। तर बाकीच्या 1.5 लाख कुठं गायब झाल्या त्याचा हा आजचा खरं तर हा प्रश्न समोर येतोय। गिरगाव नावाच्या गावाची यादी कुर्डू नावाच्या लोकांच्या नावानं प्रसिद्ध केलेली होती। गिरगावमधली लोक म्हणायला लागलीत की सेरे आणि साठे नावाची माणसं आमच्या गावामध्ये नाहीत। ही मोडीचं ट्रान्सलेटर मराठीमध्ये होतं। आम्ही परत मोडीची कागदपत्र तपासून घेतली असता त्यामध्ये सेरे नसून ढेरे असल्याचं स्पष्ट झालं आणि हे ढेरे आणि साठे नावाची माणसं कुर्डू गावामध्ये आहेत। म्हणजे कुर्डू गावच्या 81 लोकांची यादी आमच्याकडे आहे। ती गिरगाव नावानं आजपर्यंत फिरायला लागलेली। 2 वर्षात कुर्डू गावातल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी कुणबीच्या मार्फत ओबीसीचं आरक्षण मिळालं असतं, पण या प्रशासनातल्या या काही चुकीच्या कारभारामुळं किंवा या षडयंत्रामुळं
या लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर गिरगाव गावची यादी जी आहे ती लपवून ठेवलेली आहे. गिरगाव हे सैनिकी परंपरेतलं गाव आहे. 1857ला बंड केलेलं गाव आहे. या कोल्हापूर संस्थानाची इमानदार असणारं गाव आहे. रैतावरी म्हणून तिथं गावातनं गवताच्या गाड्या घेऊन इथं कोल्हापुरात येणारी लोक आहेत. इथल्या कुणबी लोकांच्या याद्या कुठं दडपलेल्या आहेत. फक्त हे कोल्हापूरचा आणि गिरगावचा विषय नसून राज्यभरामध्ये ज्या लोकांच्या गावांची नावं आलेली नाहीत किंवा त्यांची नावं त्या गावातल्या यादीमध्ये जुळत नाहीत, आपले संदर्भ सापडत नाहीत, तर हे हमखास इतर गावाच्या नावाने प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो की परत एकदा तुम्ही मोठ्या प्रमाणावर या याद्या तपासल्या पाहिजे. यासाठी एकाच मुडी तज्ज्ञावर न विसंबून राहता मुडी तज्ज्ञांची समिती स्थापन करून ही यादी समोर आणावी. खरं ठीक तर आहे. कुणबी तर दोषींवर नेमकी कारवाई होते का, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर वेळोवेळी बातमी पाहूयात. ओबीसी आरक्षणासाठी लातूरच्या रेणापुरात तरुणानं आत्महत्या केली. वांगदरी येथील भरत महादेवा कराड नावाच्या 35 वर्षाच्या व्यक्तीनं आपलं जीवन संपवलंय. मांजरा नदीमध्ये उडी घेऊन त्यानं आत्महत्या केली आणि मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानं आता ओबीसी समाजाचं आरक्षण कायमस्वरूपी संपलं असल्याचं म्हणत आपल्या मुलांचं काय होणार, आपलं आरक्षण संपणार अशी भीती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. तुमचं नाव काय, तुम्ही काय करता आणि काय बोलणं झालं होतं? भरतराव किती दिवसापासून पुण्यामध्ये होते, लातूरला ते कधी आले गावामध्ये तुमच्या, आणि काय नेमकं बोलणं झालं होतं? माझं नाव राम महादेव कराड. ती कधी घरी म्हणजे शेतात काम करीत होता, कधी गाडीची बदली आली, ती कधी बदली असं बाहेर बी करायचा. पण ती ज्या टायमाला हैदराबाद ग्रॅडचा ती जी जहर निघाला तेव्हापासून ती घरी आलता 1 ते 2-3 दिवसाखाली. ती सारखं म्हणायचं आता आपलं ओबीसीचं आरक्षण गेलं, आता आपलं ओबीसीचं आरक्षण गेलं, आता काय करायचं. हे तर जहर काढला सरकारनं, 4 लेकर आहेत, कसे जागवायचे कसे नाही, त्याच्या सारखं मनात तेच होतं. त्याचं माझं 2 दिवसाखाली बोलणं झालं. त्याच्या मित्रांनी मला 2 वेळेस फोन केलता. मायला भरत लयच मनावर घ्यायला की सारखं मोर्चाला जात होता, ओबीसीची ही कुठेही मेळाव्यात जात होता. पण ते सारखं म्हणायला लागला की बाबा आरक्षण गेलं, मायला काय जगून तरी उपयोग आहे. त्यानं शेवटचं स्टॉकाचं पाऊल उचललं. अगदी लहान लहान मुलं आहेत. ही त्यांची मोठी मुलगी आहे ऐश्वर्या, ही त्यांची दुसरी 2 नंबरची मुलगी, ही त्यांची तिसरी मुलगी आहे नम्रता. 3 मुली आणि हा लहान मुलगा. आमचे लहान लेकरं असताना एवढ्या कमी वयात भरतने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. त्यांची पत्नी पण आहेत, मात्र त्यांची बोलण्याची मनस्थितीने आपण त्यांच्या आईकडनं जाणून घेत. आजी, नेमकं काय तुमच्याशी बोलणं व्हायचं? माझ्याशी काही नाही. ते आल्यापासून सारखं म्हणायचं, आई आता आपण कसं करावं ह्या लेकराली, आपलं ओबीसीचं आरक्षण तर गेलं, आता ह्या लेकराचं कसं होईल, ह्याली कसं जगू, ह्याली लिहिणं कसं शिकू, ह्यांच्यापाशी आता मला एवढं आता होत नाही, मग आता आपण कसं करावं बाबा, करू काही बी, मी मंजुरी करते, तू बी कर मंजुरी, आपण हे करू, माझं भागत नाही, मी आता कसं करू, मी आता काय करू, मग आरक्षण गेलं, आरक्षण सारखं तसंच म्हणायचा. तुम्ही काही बोलला नाहीत का? म्हणजे आरक्षण आहे मी आता. म्हणलं आम्हाला तसलं तेवढं तितकं कळतच नव्हतं. अरे कशाचं आरक्षण आहे बाबा, राहू दे बस गपचिप, कशाचं आरक्षण आहे, लेकर बघ. तर ती म्हणला तुम्हाला काय कळतंय म्हणला. किती शिकलेले होते भरत? 10वी. म्हणजे मुलांचं कसं होईल याची त्यांना चिंता होती. हो, मुलाचं कसं होईल म्हणत त्याला सगळी चिंता होती. तर एकूणच भरत कराड यांना हैदराबाद गॅजेट जे लागू केलं होतं मराठा समाजासाठी, त्याचं त्यांना टेन्शन होतं. आणि आता आपलं सुद्धा आरक्षण जाईल या भीतीपोटी त्यांनी तशी चिंता सुद्धा त्यांच्या पत्रातनं व्यक्त केलेली आहे. आणि आता माझ्या आणि ओबीसी समाजाचा सांभाळ करावा अशी सुद्धा मागणी त्यांनी त्या पत्रातनं केलेली आहे. आणि कुटुंबियांनी मागणी केली आहे की आमच्या कुटुंबियाला आता सरकारनं या कठीण प्रसंगामध्ये धीर द्यावा, त्यांना मदत करावी अशी सुद्धा भावना कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, वांगदरी, लातूर. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच